राजेशने आपल्या शिक्षणासाठी गावातून शहरात जाण्याचा निर्णय घेतला. त्याची शहरात जाण्याची ही पहिलीच वेळ होती. घरची परिस्थिती बेताचीच असल्यामुळे शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करणे त्याला शक्य नव्हते. तो शहरात पोहोचला. प्रथम कॉलेजमधील ॲडमिशनचे सोपस्कार उरकून घेतले. दुपारनंतर तिथे राहण्यासाठी रूमच्या शोधात बाहेर पडला. त्या दिवशी ॲडमिशन आणि रूम यांचा शोध पूर्ण करून त्याला सामान आणायला परत गावी जायचे होते. पण रूम शोधणे म्हणजे त्याच्यासाठी एक दिव्यच ठरत होते. आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्यामुळे कमी भाड्यात रूम मिळवणे एक कठीण काम ठरत होते. कुठे कुठे फिरून आलो आहे मी, सगळीकडे अव्वाच्या सव्वा भाडे आहे. मला इथे कधी रूम मिळेल का? शहराच्या गंड्या पायाखाली पालथ्या घालत त्याने स्वतःशीच विचार केला. संध्याकाळ होत आली आणि तो शहराच्या जुन्या भागात पोहोचला. तिथे एका दुकानात चौकशी केल्यावर त्या दुकानदाराने पुढील गल्लीमध्ये बऱ्याच ठिकाणी कमी रेंटवर रूम मिळू शकतात असे सांगितले. राजेश सांगितलेल्या दिशेने निघाला. आजूबाजूला बघत तो पुढे चालला होता. तिथल्या बऱ्याच इमारती पडझड झालेल्या जवळपास निर्मनुष्यच होत्या. पण काही ठिकाणी हालचाल दिसत होती. तो एक एक करून प्रत्येक हालचाल असलेल्या इमारतीत गेला आणि चौकशी करू लागला. भाऊ, इथे कमी भाड्यात रूम आहे का? प्रत्येक घरात गेला की हा प्रश्न ठरलेला. नाही रे बाबा, इथे एकही रूम नाही, ऑलरेडी दिलेल्या आहेत. आणि हे उत्तरही ठरलेलेच. राजेश निराश झाला. खरंच मला इथे पण रूम मिळणार नाही का? त्याने विचार केला. दिवस मावळला होता आणि त्याला आता लवकरात लवकर रूम शोधणे गरजेचे होते. गावी जायची शेवटची गाडी 9:30ची होती. त्याच्या आत आवरले तर उद्याच त्याला सामान आणून कॉलेज सुरू करता येणार होते. थोडे पुढे जाताच त्याची नजर एका जुन्या वाड्याकडे गेली. चांगलाच भव्य दिसत होता. वाड्यात भरपूर लाईट लागलेल्या होत्या. त्याने हिंमत करून दारावर टकटक केली. थोड्या वेळाने एक वृद्ध माणूस दार उघडून बाहेर आला. इथे रूम मिळेल का? राजेशने उत्सुकतेने विचारले. तुला रूम पाहिजे? त्याने विचारले. हो, छोटीशी असली तरी चालेल, फक्त रेंट कमी असावा, राजेशने अडचण सांगितली. ठीक आहे एक रूम आमच्याकडे, आणि भाड्याचे म्हणशील तर तुला परवडेल ते दे. चल, मी तुला दाखवतो, वृद्धाने सांगितले आणि राजेशला आत येण्याची खूण करत वाड्याच्या मागच्या भागात निघाला. वाड्यात प्रवेश केल्यानंतर राजेश सगळीकडे निरखून बघत त्या वृद्धाच्या मागे जात होता. वाडा खूप जुन्याकडे निघता होता. आतल्या सजावटीच्या सर्व वस्तू या कित्येक शतको जुन्या वाटत होत्या. पण अजूनही त्याची सुंदरता, आकर्षकता कमी झालेली नव्हती. राजेशला जणू त्या सौंदर्याची मोहिनी पडली होती. पुढे जात असताना त्याची नजर भिंतीवर लटकवलेल्या एका फोटोकडे गेली, जी एक पेंटिंग होती. त्यात एक अति सुंदर स्त्री पुरुषाचा जोडा दिसत होता. स्त्रीने लाल साडी परिधान केलेली होती. तिचे डोळे खूपच आकर्षक वाटत होते. 2 मिनिट राजेश त्या डोळ्यांमध्ये अडकून तिथेच थांबला. वृद्धाच्या आवाजाने त्याची मोहिनी तुटली. वृद्धाने ओळखले की काय असे वाटून तो ओशाळला आणि त्यांच्या मागे चालू लागला. वाड्याच्या सर्वात शेवटच्या भागात उजव्या हाताला एक दरवाजा उघडत त्या वृद्धाने राजेशला आत जाऊन रूम बघायला सांगितली. राजेशने रूम पाहिली. ती छोटी होती, पण स्वच्छ आणि व्यवस्थित होती. भिंतीला लागून एक जुन्या पद्धतीचा सागवानी पलंग होता. त्यावर पांढरे शुभ्र बेडशीट अंथरलेली गादी होती. पांघरण्यासाठी छान मऊ लाल कलरची रग होती. जसे काय ती रूम त्याला लगेच झोपण्यासाठीच सज्ज केलेली होती. आतल्या आत एक आंघोळीसाठी मोरी होती. पाण्याची पण सोय दिसत होती. त्याने तातडीने तीच रूम घेण्याचा निर्णय घेतला. त्या वृद्धाबरोबर बाहेर येत त्याने भाडे ठरवून घेतले आणि मी उद्या सकाळी सामान घेऊन राहायला येतो सांगून रूम बुक करण्यासाठी
वृद्ध नाही म्हणत असतानाही थोडीफार पगडी देऊन तो निघाला. वाड्याच्या बाहेर रस्त्यावर आल्यावर त्याने एकदा मागे वळून बघितले. तो वृद्ध त्याच्याकडे बघत हसत दरवाजा बंद करत होता. तो जाण्यासाठी वळला. वळताना त्याची नजर वाड्याच्या वरच्या बाजूच्या खिडकीत गेली. एक अतिसुंदर स्त्री सफेद साडी घालून त्याच्याकडेच बघत उभी होती. त्याने लगेच ओळखले. तेच डोळे, तेच मोहित करणारे रूप, पण साडी सफेद. त्या फोटोमध्ये असलेला तिचा नवरा मरण पावला आहे हेच सूचित करत होता. ती स्त्री आतल्या बाजूला वळली आणि परत एकदा तिच्या रूपाची मोहिनी पडलेला राजेश भानावर आला. अरे, रात्रीचे 10 वाजलेत. मन थाऱ्यावर आल्यावर तो स्वतःशीच पुटपुटला. आता कुठून गावी जायला गाडी मिळणार असा विचार करत तिथेच वाड्याकडे बघत तो उभा राहिला. आज इथेच थांबायचे का? तसे पण आपण पगडी आजच दिली आहे, म्हणजे आपण रीतसर भाडेकरू झालंच आहोत या वाड्याचे. मनाची समजूत घालत तो स्वतःशीच बोलत होता. त्याने थांबण्याचा निर्णय घेतला आणि वाड्याकडे निघाला. वाजवताच एका क्षणात दरवाजा उघडला. जसे काही उघडणाऱ्याला माहीत असावे आता कोणीतरी येणार आहे म्हणून. समोर तीच अतिसुंदर, हा शब्द पण तोकडा पडेल असे रूप असलेली एक लावण्यवती सफेद साडीमध्ये उभी होती. तिचे ते निळेशार डोळे त्याच्या मनाचा वेध घेत होते. ती मंद हसत होती. या, आत या, तिने नम्रतेने म्हटले. तो परत भानावर आला. काय होते आहे आपल्याला आज पहिल्यांदाच एका स्त्रीला बघितल्यावर आपण असे सैरभैर का होत आहो? स्वतःलाच प्रश्न विचारत त्याने त्या वाड्यात पाऊल टाकले. हॉलमध्येच एका आलिशान सोफ्यावर तो वृद्ध गृहस्थ बसला होता. त्यांना निर्माण झालेली अडचण सांगून त्याने आजपासूनच रूम ताब्यात देण्याची विनंती केली. आता बोलत असताना त्या जागा मालकांच्या चेहऱ्यातील आणि त्या फोटोतील तरुणाच्या चेहऱ्यातील साम्यावरून समजून आले की हे या स्त्रीचे सासरे आहे. त्यांनी त्या स्त्रीकडे एक नजर टाकली. तिच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. राजेशकडे वळत त्यांनी राजेशला परवानगी दिली आणि रूमची चावी त्याच्या हातात ठेवली. त्या स्त्रीकडे एक कटाक्ष टाकत राजेश रूमकडे गेला. कुलूप उघडताना ती किती जुनी असावी याचा अंदाजच लागत नव्हता. खूपच सुरेख अशा आकृत्यांचे कोरीव काम तिच्यावर केलेले होते, पण त्या कसल्या आकृत्या आहे याचा राजेशला काहीही संदर्भ लागत नव्हता. तो रूममध्ये आला, लाईट लावली आणि थोडी साफसफाई केली. नंतर बाहेर जाऊन काहीतरी खाऊन यावे म्हणून निघाला. हॉलमध्ये ती स्त्री बसलेली होती. तो वृद्ध आजूबाजूला कुठेही दिसत नव्हता. तिला जेवण करून येतो असे सांगून राजेश बाहेर जाण्यास निघाला. यावेळी या भागात काहीच भेटणार नाही. तुम्हाला काही अडचण नसेल तर घरात थोडेफार जेवण आहे, इथेच जेवा, मी वाढून आणते. काय तो मधुर आवाज! राजेश त्या आवाजातील गोडव्याने भारावून गेला. नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. तो तिथेच जेवला. रस्ता शिल्लक होता फक्त. कोणत्या बाजीचा होता माहीत नाही, पण खाताना सुद्धा त्याच्या तोंडातून पाणी गळत होते. जेवताना ती समोरच असावी अशी भावना मनात उफाळून येत होती. एक मन त्याला हे चूक आहे हे सांगत होते, पण तिच्या रूपाची मोहिनी त्याला तिच्याकडे आकृष्ट करत होती. कसे तरी मनावर ताबा ठेवून त्याने जेवण उरकले आणि रूममध्ये आला. मऊशार गादीवर अंग टाकले. त्याचे मन मात्र तिच्या अवतीभोवतीच फिरत होते. तिची सुवर्ण काया, रेखीव शरीर त्याला स्वस्थ झोपू देत नव्हते. बराच वेळ तळमळत पडल्यानंतर त्याला झोप लागली. स्वप्नातही तीच स्त्री त्याच्या आजूबाजूला रुंजी घालत होती. रात्री अचानक काही आवाजांनी त्याची झोप चाळवली. बघत असलेल्या स्वप्नातून त्याला बाहेर यायचे नव्हते, म्हणून तो आवाजाकडे दुर्लक्ष करत तसाच डोळे बंद करून पडून राहिला.
पण स्वप्न एकदा भंगले की पुन्हा त्याची सांगड घालता येत नाही हे त्याला माहीत नव्हते. सर्वत्र शांतता पसरलेली होती. त्यात तो आवाज पुन्हा त्याच्या कानावर पडला. एखादे श्वापद जिभल्या चाटत असताना जसा आवाज येतो तसा तो आवाज होता. त्याला नक्की काय होते आहे हे कळेना. काहीतरी भास आहे म्हणून त्याने उशी कानावर दाबून परत झोपण्याचा प्रयत्न केला, पण तो आवाज अजूनही येत होता. त्याने डोळे उघडले. समोरच्या भिंतीवर एक पाल आवाज करत वरच्या दिशेने पळत नाहीशी झाली. कटाक्षात काहीतरी वेगळे जाणवले म्हणून त्याने नजर हळूहळू खाली आणली. समोरील दृश्य बघून त्याचे डोळे खाडकन उघडले. ती पांढऱ्या साडीतली स्त्री मोरीमध्ये बसली होती. तिचे निळेशार डोळे आता गारगोटीसारखे झाले होते. त्या गारगोटीमध्ये एक काळी आडवी रेघ इकडे तिकडे हालत होती. ती त्याच्याकडेच बघत जिभल्या चाटत होती. रक्तासारखी लाल लांब आणि पुढे टोक निघालेली जीभ. तिचा चेहरा पूर्वीसारखा मनमोहक नव्हता. त्यावर भीतीदायक सुरकुत्या होत्या, जसे काही तिची त्वचा आत मांसच नसल्यासारखी लटकत होती. घशातून एखाद्या भुकेल्या श्वापदासारखा घुर्र आवाज येत होता. आता आजूबाजूची खोली बराळण्याच्या आणि हेल काढून रडण्याच्या अस्पष्ट आवाजांनी व्यापून टाकली होती. कोण आहेस तू? काय चालले आहे इथे? राजेश घाबरून विचारत म्हणाला आणि त्याने उठण्याचा प्रयत्न केला, पण तेवढ्यात त्याचे लक्ष पलंगाच्या कोपऱ्यात उभ्या असलेल्या त्या वृद्धाकडे गेले. मगाशी सर्वसामान्य दिसणाऱ्या वृद्धाचे शरीर आता लिपलिपीत झालेले होते. वर्ण काळवंडला होता. शरीरावर ठिकठिकाणी काळे पांढरे केस वर आले होते. पलंगा शेजारीच उभा असल्यामुळे त्याच्या त्वचेतून येणारा उग्र दर्प राजेशला सहन होत नव्हता. हे काय चालले आहे? त्याने भीतीने विचारले. वृद्धाचा चेहरा आता भयंकर दिसत होता. तू आलास, खूप आनंद झाला. खूप दिवस झालेत कोणी या बाजूला फिरकतच नाहीत. सुरकुतलेले आक्रसलेले ओठ हलवत वृद्धाने म्हटले. त्याचा आवाज चिरकत होता. त्याच्याकडे क्रूर भेदक पाशवी नजरेने बघत दोघेही हळूहळू जवळ येत होते. राजेश मागे सरकण्याचा प्रयत्न करू लागला. मागे टेकण्यासाठी असलेली पलंगाची फळी त्याच्या पाठीला लागली. आता राजेशकडे समोर जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. पण समोर दोन्ही दिशांना ते दोघे होते. तो कधी तिच्याकडे तर कधी त्याच्याकडे भीतीने भरलेली नजर टाकत होता. एकदम सर्व वातावरण स्तब्ध झाले. वृद्ध माणूस स्त्रीकडे पाहून तिला आधी जाण्याचा इशारा करत होता. तेव्हा ती स्त्री तिच्या भयानक आवाजात म्हणाली, नाही, आधी तू जा, तुला जास्त गरज आहे. कित्येक दिवसांनी आज तुला जिवंत शिकार मिळाली आहे, जा. हे ऐकून वृद्ध माणूस पुढे सरकत गेला. राजेश थरथर कापत त्या वृद्धाकडे बघत होता. आता त्याच्या तोंडातून 2 टोकदार सुळे बाहेर आलेले दिसतात. राजेशला त्याचा अंत स्पष्ट दिसत असतो, पण मरताना सुद्धा त्या भयानक माणसाला पाहण्याची हिंमत त्याच्यात नसते. तेवढ्यात त्याला त्याच्या मानेजवळ गरम श्वासांची जाणीव होते. सडलेल्या मांसाची दुर्गंधी त्याला उलटी करण्यास भाग पाडते. वृद्ध माणूस त्याच्या खांद्यावर हात ठेवतो आणि ओठ त्याच्या मानेजवळ नेतो. राजेश स्वतःला सोडवण्याची धडपड करत असतो, पण त्या वृद्ध शरीरात असलेली शैतानी ताकद त्याला तसूभरही हालू देत नसते. वृद्धाच्या सुळ्यांची टोके राजेशला मानेवर जाणवतात. त्याचवेळी जोरात विजेचा झटका बसल्यासारखे करत तो वृद्ध चित्कारत खोलीच्या कोपऱ्यात जाऊन थररत बसतो. राजेश काय झाले हे पाहण्यासाठी डोळे उघडतो. तेव्हा ती स्त्री त्या वृद्धाकडे एक रागीट तुच्छ नजर टाकत राजेशवर झेपावते, पण मानेला ओठ टेकवताच ती देखील चित्कारत त्याच वृद्ध माणसाला जाऊन लटकते. राजेशला काहीच समजत नसते.
तो आजूबाजूला बघतो. आजूबाजूची ती इतकी सुंदर खोली आता जीर्ण झालेल्या खोलीत रूपांतरित झालेली असते. खोलीभर उंदीर चुई चुई करत पळत असतात. ठिकठिकाणी उंदरांनी काढून ठेवलेले मातीचे ढिगारे पडलेले असतात. खाली बघतो तर तो बसलेला पलंग अतिशय विद्रूप झालेला असतो आणि गादी कित्येक वर्षांपासून न धुतल्यासारखी मेनचट झालेली असते. गादीवर आणि रगीवर ठिकठिकाणी वाळलेल्या रक्ताचे खूप सगळे डाग असतात. तो ते सर्व सहन न होऊन झटकत उठून उभा राहतो. हे काय आहे? मगाशीची खोली कुठे गेली आणि आपण नक्की आता कुठे आहोत? काय घडते आहे? ते नक्की कशाला घाबरले आहेत? मी वाचलो कसा? एका क्षणात असंख्य विचार राजेशच्या मनात डोकवतात. राजेशचा हात मानेकडे जातो. त्याच्या हाताला एक लॉकेट लागते. त्याला आठवते, शहरात निघण्यापूर्वी त्याच्या आईने श्री गुरुदेव दत्त मंदिरात उपासना करून आणलेले हे लॉकेट त्याच्या गळ्यात बांधले होते. त्याला कळून चुकते की त्याच्या वाचण्याचा एकच मार्ग आहे. तो मनोमन गुरूंचे नामस्मरण सुरू करतो आणि त्या दोघांकडे पाहतो. ते काहीतरी चर्चा करत असतात. नक्कीच ते पुन्हा प्रयत्न करतील. त्याआधी इथून निघायलाच हवे. राजेश हा विचार करून तिथेच ठेवलेली आपली बॅग उचलतो आणि इतर कुठेही न बघता वेड्यासारखा बाहेर पळायला लागतो. ते दोघेही भयानक चित्कार करत त्याच्या मागे धावत येतात. राजेश कसाबसा जीव वाचवत सरळ रस्त्याकडे धावतो. रस्त्यावर पोहोचून मागे वळून पाहतो तर त्याला ते दोघे खूपच भयानक रूपात दरवाजाच्या आतून त्याच्याकडे रागाने बघून गुरगुरताना दिसतात. आणि तो संध्याकाळी रोषणाईने चमकणारा वाडा आता पूर्णपणे पडझड झालेल्या जीर्ण वाड्यासारखा दिसत असतो. राजेश श्री गुरुदेव दत्तचा जयघोष करीत त्यांच्याकडे एक कटाक्ष टाकत अंधाऱ्या रस्त्यावरून पुढे निघून जातो. तर मित्रांनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्याच अशा एका थरारक कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.